जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्या विरोडी गावचे सुपुत्र आणि आपल्यातलं एक अत्यंत धडाडीचं नेतृत्व, तुमच्या आमच्यातले एक अत्यंत लाडके आणि आपल्या सर्वांचेच जवळचे असणारे नेते या गावचे आदरणीय संग्रामदादा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने आजच्या मौनिक कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आज या कार्यक्रमासाठी भिलोडीतल्या सर्वच ग्रामस्थांनी, कार्यकर्त्यांनी आणि या परिसरातील स्वर्गीय बाळासाहेब काकांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक यांनी एकत्रित येऊन जो स्वर्गीय संग्रामदादांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला, त्या पुरस्काराचे या प्रथम स्मृती दिनाचे प्रथम मानकरी आणि तुम्हा सर्वांचे या सांगली जिल्ह्याचेच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचे एक लाडके शेतकऱ्यांचे नेते, गोरगरिबांचे नेते आणि सातत्याने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे या देशाचे माजी खासदार आदरणीय राघू शेट्टी साहेब, इथे उपस्थित असणारे विशालदादा पाटील, ज्यांचे संग्रामदादांचे अत्यंत जवळचे संबंध होते, ज्यांच्यावर ही जबाबदारी आली पुढे नेण्याची, ते समर्थपणे पेलणारे आमचे तरुण माझे धाकटे बंधू सन्मान्य प्रतीकजी पाटील, सौरभ पाटील, दिसत नाही पडद्यामागेच असतो, सगळे आमचे या गावातील सर्व, चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल, आदरणीय उपटांना, सगळे दुसऱ्या रांगेत बसलेले सर्व नेते का, आता वेळ कमी आहे, मला आणि विशालजींना मला कोल्हापूरमध्ये जे आज जे आपल्या उच्च न्यायालयाचं खंडपीठ जे नव्याने सुरू होत आहे, सर्किट बेंच ज्याला म्हणतात, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आम्हाला तिथे जाणं आज महत्वाचं। इथे उपस्थित असणारे भिलोडी गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि केवळ भिलोडी गाव, या भिलोडीच्या पंचकृषीतील आसपासच्या सर्व, पूर्वी ज्याला आपण 12 वाड्या म्हणायचो, या वाड्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील त्या गावातील सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, उपस्थित असणारे सर्वच संग्रामदादांवर, आदरणीय शेट्टी साहेब तुमच्यावर प्रेम करणारे सर्व ही मंडळी, पत्रकार आणि ज्यांनी खरं प्रास्ताविक मनोगत व्यक्त केलं, आणि मला खात्री आहे त्यांच्या शब्दातून जेव्हा ते मानपत्र वाचन होत होतं, ते मानपत्र सुद्धा त्यांनीच लिहिलं असलं असे आदरणीय कवडे सर आणि सर्व या ठिकाणी बसलेले अशोकदादा शिंदे सर, आपले कुमार शिंदेजी आहेत, सगळी आदरणीय दादा सुरेंशी आहेत, सगळे या ठिकाणी उपस्थित या परिसरातले ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनी, स्वर्गीय संग्रामदादांना आपल्यातून जाऊन वर्ष झालं। खरं संग्रामदादांना स्वर्गीय म्हणताना आजही आम्हाला अंगावर काटे येतात, आणि संग्रामदादा हे आपल्यातून अचानकपणे अशा पद्धतीने निघून जातील ते कुणाला ध्यानीमानी सुद्धा नव्हतं। संग्रामदादांचा एक स्वभाव हा थोडासा स्वर्गीय बाळासाहेब काकांपेक्षा वेगळा होता। आदरणीय बाळासाहेब काकांचं जे काय वलय या संपूर्ण तालुक्यात आणि या परिसरामध्ये होतं, ते गेले 50-60 वर्षापासून या भिलोडी गावातील लोकांनी आणि या परिसरातील लोकांनी फारच जवळून पाहिलेलं आहे। आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब काका
हे आमच्या सर्वांचेच एक ज्येष्ठ मार्गदर्शक होते. विशालरावांनी सांगितल्या पद्धतीने स्वर्गीय वसंतदादांच्या पासून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब काकांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आणि या परिसरामध्ये त्यांच्या स्वभावातून, त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या कर्तृत्वातून स्वर्गीय बाळासाहेब काकांनी एक लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड मोठा आदर निर्माण केला. त्या आदरापोटी एक लोकांमध्ये दहशत सुद्धा होती, पण ती दहशत प्रेमाची होती, एक त्यांच्या जिव्हाळ्याची होती असं म्हणणं तर चुकीचं करणार नाही. अशा पद्धतीचं काम हे स्वर्गीय बाळासाहेब काकांचं गेल्या 50-60 वर्षापासून या संपूर्ण भिलोडी गावातील आणि परिसरातल्या लोकांनी पाहिलं. खरं स्वर्गीय अचानकपणे काही वर्षांपूर्वी आमच्यातून निघून गेले. मला आठवतं आम्ही सगळेजण कदम कुटुंबातले सदस्य या भिलोडी गावातल्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी डोळ्यात पाणी आणून त्या स्वर्गीय बाळासाहेब काकांना निरोप देत होते. बाळासाहेब काकांच्या निधनाने जी जबाबदारी सन्मान्य राजूदादांवर आणि संग्रामदादांवर आली, तर विशालरावांनी सांगितल्याप्रमाणे जबाबदारीचं कुणी कारखानदारी पाहायची आणि कुणीतरी शेती पाहायचं आणि शेती पाहत पाहत आपल्या गावातलं राजकारण आणि समाजकारण करायचं असं कदाचित त्या दोन्ही भावंडांनी ठरवलं असेल. संग्रामदादांनी ही जबाबदारी पूर्णपणे हाती घेतली. त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात या गावातले एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुरू केली आणि सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी खरंच त्यांच्या स्वभावातून, त्यांच्या कामातून आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या सुद्धा मनामध्ये एक मोठं स्थान संग्रामदादांनी मिळवून घेतलेलं होतं. आपल्यापैकी कदाचित अनेक लोकांना माहीत असेल की जेव्हा कदम साहेब या गावामध्ये यायचे, स्वर्गीय बाळासाहेब काकांच्या पश्चात संग्रामदादा दिसले तर जवळ बोलून घेत होते आणि खांद्यावर हात घेऊन म्हणायचे, हा माझा भिलोडीचा वाघ आहे. हे एवढं साहेबांचं सुद्धा एक आपुलकी संग्रामदादांच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झालेली. या परिसरात जे काही एकेकाळी जसं मगाशी सांगण्यात आलं की या गावात कुठलाही प्रश्न असो, कुठल्याही जाती धर्मातील असो, कुठल्याही भागातला असो, कसलाही प्रश्न असो, तो व्यक्तिगत असो, सार्वजनिक काळातला असो, ते प्रश्न मिटवत स्वर्गीय बाळासाहेब काकाचे प्रश्न मिटवत होते. आणि ती जबाबदारी नंतर संग्रामदादांनी घेतलेली होती आणि त्यांची जी काही कार्यकिर्दी पद्धती होती त्याच्यावर लोकांनी हळूहळू विश्वास निर्माण झाला आणि या पंचक्रोशीतले भिलोडी गावातले लोक सुद्धा मोठ्या आदराने संग्रामदादांकडे त्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक काही प्रश्न असतील ते मिटवण्याकरता सातत्याने जात होते. आणि म्हणून खरं मला आठवतं स्वर्गीय बाळासाहेब काकांपासून माझे व्यक्तिगत संबंध फार राहिले. खरं तर मला या परिसरात जेव्हा मी राजकारणात सक्रिय झालो तेव्हा माझं वय अत्यंत लहान होतं, परंतु स्वर्गीय बाळासाहेब काकांनी मला मुलासारखं प्रेम या ठिकाणी दिलं आणि त्यांनी मला सांभाळलं. सातत्याने राजकारणामध्ये या परिसरात काम करत असताना स्वर्गीय बाळासाहेब काकांनी मला अनेक गोष्टी या ठिकाणी सल्ला मार्गदर्शन देत राहिले. आणि म्हणून जसं इथे या समोर आणि या व्यासपीठावर बसलेले अनेक कार्यकर्ते हे स्वर्गीय बाळासाहेब काकांच्या तालमीत झालेले कार्यकर्ते म्हणून मोठ्या अभिमानाने सांगतात, तसं विश्वजित कदम सुद्धा त्याच्या राजकीय जीवनामध्ये जे काही महत्वाचे धडे मिळाले ते स्वर्गीय बाळासाहेब काकांच्या माध्यमातून मिळाले असं म्हणायला मला काही वावगं नाही. आणि म्हणून कार्यकर्ते काका घडवत होते, त्यांच्या मुलांना त्यांनी घडवलं, कुटुंबाला घडवलं, एक चांगली दिशा दिली, चांगलं मार्गदर्शन दिलं आणि तो सगळं एक काम त्यांच्या जीवनात प्रत्यक्षपणे अंमलात आणण्याचं काम संग्रामदादांनी. एक धाडसी व्यक्तिमत्व होतं संग्राम पाटील आणि सातत्याने मला संग्रामदादांची माझी जसं मी राजकारणात पुढे घेत गेलो तसं माझे त्यांचे संबंध फार घट्ट झाले. अनेक गोष्टीमध्ये जिल्हा परिषदची ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळी ठीक आहे, प्रत्येक निवडणूक ही काही सोपी नसती, त्या वेळेसचे त्या परिस्थितीतल्या राजकारणाची समीकरणं ही थोडी वेगळी होत असतात, पण त्या निवडणुकीत सुद्धा अत्यंत ताकदीने हिमतीने ते लढले, लोकांची साथ होती, आशीर्वाद होता आणि जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून त्यांनी त्यांच्या एक लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरातले एक त्यांचा कर्तृत्वाचा ठसा इथे उमटवला. हुबहू कुठेतरी संग्रामदादांची आठवण आपल्या सर्वांना त्याच्या चेहऱ्याने आणि त्याच्यातनं येते, ह्याच्या निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना एक अभिमान वाटतो. आज खरं तर आज ज्यांना आपण पुरस्कार दिला, आदरणीय राजू शेट्टी साहेब, मगाशी कवडे सर तुम्ही सगळं वाचन करत होता त्यांच्या मानपत्राचं, एक डिप्लोमा झालेलं एक म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता मिळवलेलं एक व्यक्तिमत्व.
खरं म्हणजे ज्या काळात त्यांनी डिप्लोमा केला त्यावेळेस कदाचित ते कुठेतरी एका औद्योगिक क्षेत्रामध्ये जाऊन चांगली नोकरी त्यांना मिळवता सहज आली असते. परंतु लोक चळवळीतनं लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये काम केलं, महाराष्ट्रामध्ये खरोखरच त्यांच्या या कार्याचा दखल ही सगळ्या महाराष्ट्राने घेतली पाहिजे. त्यांनी सुरुवात या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. संग्रामदादांसारखंच जिल्हा परिषदेमध्ये सातत्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा संपूर्ण दरारा, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचा असणारा आवाज, जे काही संघर्ष ते करत होते, हा सगळा त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील कोल्हापूर वासियांनी पाहिला. आणि आता ही व्यक्ती ही केवळ जिल्हा परिषदच्या पुरतं आपल्याला मर्यादित ठेवायची नाही, तर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत पाठवलं पाहिजे. आणि केवळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा तो विधायक मंडळात गाजला पाहिजे. त्यासाठी आदरणीय शेट्टी साहेबांना अपक्ष आपल्या सर्व लोकांनी त्यावेळेस या ठिकाणी आमदार म्हणून निवडलं. खरं मी मागाशी पाहिलं की बिलोटीतल्या लोकांनी, गोरगरिबांनी, कार्यकर्त्यांनी आज इथं तुम्हाला धनादेश दिला, तो तुमच्या कार्यासाठी दिला, ह्यात कुणाला काही किंमत नाही. आणि खरं सांगायचं म्हणलं तर बिलोडीकरांची दानं थोडी मोठी आहे की त्यांनी लाख, 2 लाख, 3 लाख सुद्धा गोळा करून आपल्याला खुशाल दिले असते. पण मला एवढं नक्कीच माहिती आहे की लाख 2 लाखामध्ये राजू शेट्टीला कधी रस नाही. आदरणीय गोरगरिबांनी जे 11,000 रुपये त्यांना दिले त्याचाच मान राजू शेट्टी साहेबांच्या मध्ये एवढा मोठा आहे की या 11,000साठी आदरणीय राजू शेट्टी साहेब ही काही आयुष्यभरचे लढतायत ते पुन्हा त्यांचा लढा या ठिकाणी राहील. कारण हे गोरगरिबांचे पैसे हे त्यांना माहिती आहे, सर्वसामान्यांचे पैसे. नाही तर काय कुणीतरी काढला असता 1 लाख रुपयाचा चेक, कुणीतरी 2 लाख रुपयाचा चेक काढला असता, चितळे साहेबांनी तर नक्कीच दिला असता म्हणे आपण काय आंदोलन आमच्याकडे. परंतु सांगण्याचा हेतू असा, त्यांना त्या 11,000ची राजू शेट्टी साहेबांना रुपयाची किंमत त्यांना माहिती. आणि असे आपल्या मधलं एक नेतृत्व, रांगडं नेतृत्व, जे सातत्याने आयुष्यभर गोरगरिबांसाठी या ठिकाणी लढत राहिले, शेतकऱ्यांसाठी लढत राहिले, अशा एका व्यक्तिमत्वाला आज पहिला संग्रामदादांच्या पुरस्काराच्या या ठिकाणी मान दिला जातो. हा केवळ भिलोडीकरांचा मान नाही तर पलूस कडेगाव मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघाचा सुद्धा मान आहे, हे या ठिकाणी मला आवडतं. साहेबांचे संबंध फार चांगले होते. मला माझ्या माहितीने कदाचित मला माहित नाही, तुम्ही जेव्हा जिल्हा परिषदचे सदस्य होता त्यावेळेस कदाचित साहेब कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि तुमच्या बाबतीत त्यांच्याकडनं आम्ही ऐकायचो. वर्तमानपत्रात तर खूप ऐकतो, राजू शेट्टींचा मोर्चा, राजू शेट्टींचं आंदोलन, राजू शेट्टींनी धडकवलं, राजू शेट्टीने असं केलं. आम्ही ते सगळं वाचत होतो त्यावेळेस आणि आम्हालाही तुमच्या बाबतीत एक आकर्षण झालं होतं. युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जेव्हा मी सुद्धा 10-12 वेळेस त्या आंदोलनं केली, मी कुठंतरी पोलिसांशी झडलो, बिलोडीच्या पोलिसांशी नाही, इतर पोलिसांशी. जेव्हा मी काय लढत होतो, आम्ही बॅरिकेड चढली. खरी मला प्रेरणा कुठून मिळाली या मातीतनं ती आदरणीय राजू शेट्टी साहेबांकडे मिळाली, हे मला प्रामाणिकपणे या व्यासपीठावर जाहीरपणे सांगावं लागेल. आणि म्हणून अनेक गोष्टींवर बोलण्यासारखे वेळ कमी आहे, परंतु आमचा घरचा कार्यक्रम. आज खरं तर मी मुंबईमध्ये होतो. मुंबईतनं मी आमच्या चंदू पाटलांना आणि सगळ्यांना सांगितलं होतं की मी 11:30 पर्यंत येण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. नाहीला मी पावसामुळे आणि तिथनं विमान आमचं उशिरा निघालं म्हणून कराडला येताना मला उशीर झाला. परंतु शेट्टी साहेब आदरणीय संग्रामदादांचा पहिला स्मृतिदिन, त्यात तुम्हाला दिलेला हा पुरस्कार आणि ज्या आत्मीयतेने या सगळ्या लोकांनी हा कार्यक्रम चांगला करण्यासाठी जे कष्ट घेतलेले त्या सगळ्यांसाठी खरं तर आज मी आवर्जून इथं उपस्थित राहिलेलो आहे. मला खात्री आहे की हा पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या या सगळ्या पंचकृषीतले आम्ही तुमच्या सोबतच आहोत, हे लक्षात ठेवा. आम्ही कधी कुठला तरी एक कारखाना काहीतरी करत असेल त्यात आम्ही नाही, आम्ही तुमचं ऐकणारी मंडळी आहोत आणि ते तुम्हालाही चांगलं माहिती आहे, कारण मोहनदादांशी तुमचे नेहमीच चांगले जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. आज या ठिकाणी महेंद्र अप्पा सुद्धा आमच्या व्यासपीठावर आहेत. खरं त्यांच्या आणि संग्रामदादांचे एक मी असं म्हणेल व्यक्तिगत संबंध होते, परंतु आज तो विचारांचा वारसा सामूहिकरित्या किंवा एकटं सुद्धा पाटील कुटुंबातली ही सगळी मंडळी जबाबदारी स्वीकारतायत, कार्यकर्ते या ठिकाणी असती जबाबदारी स्वीकारतायत. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि निश्चितपणे आज तुम्ही या ठिकाणी इथं आलात, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. निवड समितीचे मी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझ्या मनापासून शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाळासाहेब, आपण आपल्या मनोगतामध्ये